येस, पुढच्या मॅचसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा होत्या. हे होते हुजेपा, यानं प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड पटकावला. 29 धावांचं योगदान त्यानं दिलं होतं. अरकान नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येते. तत्पूर्वी आपण यार कॉम्बॉक्स काय? मध्ये बदल करूयात. या पहिल्या पूर्वार्धामध्ये आवाजात बदल करूया. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, संपूर्ण स्पर्धेचा आनंद आस्वाद घेत राहा. आवाज अरकान? ऐकूयात. रोहा तालुक्यातील सध्याचे ट्रेंडिंगचे समालोचक नरेशजी शीत सरांचा आवाज आपण ऐकूयात. थँक्यू डी आपण एक गोड आवाज ऐकलात. आदरणीय किशोरजी कोकरे सरांचा आवाज आपण या सामन्यामध्ये ऐकलात. नेक्स्ट मॅच तसं पाहिलं तर एका बाजूला आपण लज्जीज कॅटरस विपक्ष अरबाज 11 ही जोडी आणि हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात लढताना आपल्याला पाहायला मिळतील. त्याचवेळी रियाजभाईजी शेट्टे सरांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. सर मुजम्मिल एरुणकर यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं खूप सारं स्वागत करूया. आणि सर तुम्ही आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल या आयोजकांच्या वतीनं खूप सारे धन्यवाद. चला वळूया मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला लज्जीज कॅटरस विपक्ष अरबाज 11. हा सामना पहिलाच बॉल. ओ हो हो हो, लाकूड तोड गोलंदाजी पहिल्याच बॉल वरती, फलंदाज गॉन. चला मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकचा शिकार आपण पाहिला. रियान मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शाकिब मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी करतोय. ओ हो, भन्नाट वेग, परफ्यूम डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. त्याचवेळी रियानजी शेट्टे सरांचा या ठिकाणी आपण मान सन्मान करतोय. रियाज शेट्टे सरांचा या ठिकाणी मान सन्मान करतो. अध्यक्ष प्रेसिडेंट ऑफ रेवा अध्यक्ष यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आणि हा सन्मान करण्यासाठी कादिरभाई रोगे आणि त्यांच्या समवेत नगरसेवक अरबाजभाई मनेन यांच्या शुभ हाताने आपण हा सन्मान करतोय. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी या आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. कॅमेरामॅन इकडे थोडंसं फोकस करा व्यासपीठाकडे. मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत केलं जातंय. या स्पर्धेचे सगळे आयोजक त्यांच्या माध्यमातून हे स्वागत आणि त्यांचा सन्मान केला जातोय. रियाज भाई शेट्टे सरांचा या ठिकाणी आपण सन्मान केला. सर तुम्ही आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल मुजम्मिल एरुणचा देखील आपण सन्मान करतोय. सरफराजजी बंदरकर त्याचवेळी मैरान चौगले यांच्या शुभ हाताने आपण हा मान सन्मान करतोय. माईची उबदार शॉल त्याचवेळी प्रेमापोटी असलेले हे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी मान सन्मान केला जातोय.
कॅमेरामॅन थोडंसं इकडे फोकस करा. कॅमेरामॅन, अतिथी या ठिकाणी आपल्या प्रमुख पाहुणे उपस्थित राहिलेत, त्यांच्याकडे थोडंसं फोकस करा मित्रांनो. अनितजी मोरबेकर त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालं, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. तज्जूबाईजी डबीर यांच्या शुभ हाताने हा सन्मान आपण करतोय. त्याचवेळी अमीन तुलवे यांचा शुभ हाताने आपण या दोन व्यक्तींच्या शुभ हाताने त्यांचा सन्मान करतोय. सर या तुमचा देखील या स्पर्धेच्या वतीनं सन्मान केला जातोय. आज मान्यवरांची मांदे आळी खूप महत्वाची राहिली आहे या स्पर्धेची. महाराष्ट्राची परंपरा जपत असताना साऱ्या गोष्टीची दखल या आयोजकांना 2 दिवसामध्ये सातत्याने चांगल्या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळते. नाझिमबाई बंदरकर सर, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, या आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे आणि या स्पर्धेचा गोड आनंद घ्यायचा आहे. त्याचवेळी ओहो, यावेळेस मोठा फटका, चौकार आलाय. धावसंख्या 4 ने वधारली. धावफलकावरती धावा ह्या 10. अखलाक नाईक कब्रस्तानचे अध्यक्ष यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. सर या आणि या स्पर्धेचा गोड आनंद घ्या. हृदयाच्या अंतःकरणापासून तुमचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक असं स्वागत करतो आम्ही आयोजकांच्या वतीनं. मैदानाच्या आतमध्ये आपण खूप चांगला खेळ पाहतोय. एका बाजूला तसं पाहिलं तर अकीब आपण पाहतोय. बॉल द्यायचा आहे का? चला बॉलची पूर्तता करा. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, धावसंख्या ही 10 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. अखलाक नाईक यांचा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत आणि हा सत्कार करण्यासाठी मोहसिनजी कर्जेकर, त्याचवेळी इम्तियाजजी नाटकर यांच्या शुभ हाताने आपण हा सन्मान करतोय. या स्पर्धेमध्ये सर तुम्ही आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आम्ही खूप तुमचे आभार मानतो. आणि मान्यवरांचं या ठिकाणी कॅमेरामॅन थोडं इकडे फोकस करा. कॅमेरामॅन लाईव्ह इकडे थोडंसं फोकस करा. tenniscricket.in या वाहिनीवरती ही स्पर्धा कव्हर केली जाते. मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचा प्रमुख एक अविभाज्य घटक राहिलाय आणि ते सातत्याने प्रयत्न आयोजकांच्या माध्यमातून केले जात आहेत. बशीरभाई डबीर सर, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, या आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आणि या स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक असं तुमचं देखील स्वागत आहे. नाईकबाई नाटकर सर, तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये आलात. सर या व्यासपीठावरती येऊन या गोड स्पर्धेचा आनंद घ्या. आमचा आवाज सर तुमच्यापर्यंत निश्चितपणे पोहोचत असेल. अकीब मैदानाच्या बाहेर परतलाय. मैदानाच्या आतमध्ये थोडीशी नजर टाकू. पहिल्या षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकासाठी अफनान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला गोलंदाजीच्या मोर्चावरती. त्यानंतर पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या. सलगचे 2 चेंडू हे डॉट स्वरूपाचे आले. त्यामध्ये एक विकेट सुद्धा पाहायला मिळाली, जी मोठी विकेट आपण अकीबची पाहिली. अगदी चांगल्या पद्धतीनं खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अर्सलने जर का 3 षटकार मारले तर
सेफ लांबाते काढून 500 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळी हलकाचा स्टीर केलाय चेंडू. एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न देखील केला गेलाय. 2 धावा निश्चितपणे अर्जित करण्यात आल्यात. धावसंख्या 2 ने वधारती. धावफलकावरती धावा या 12 या आकड्यावरती आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. जिथे कालचा दिवस आपण तज्जुबाई बघितला ना तर जास्तीच्या धाव्या सकाळच्या सत्रामध्ये दुपारच्या सत्रामध्ये पण येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. परंतु आजचा दिवस सध्याच्या घडीला धावसंख्येचा रतीभाग कमी पाहायला मिळतोय. दोन्ही प्लेयर साठी सुवर्ण संधी आलेली आहे. अर्थात शो वाईटचे सर्वे सर्वा इंतियाबजी नाडकर यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आले दोन्हीही खेळाडूंसाठी. शेवटचा आणि अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतो या दुसऱ्या षटकातला, जिथे सलामीवीराची जोडी आपण पाहिली. त्यानंतर अकीब बाद झाला आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर रिहान आणि अरसलान खेळतोय. या दोन्हीही खेळाडूंसाठी खूप चांगली संधी आपल्याला पाहायला मिळाली. हो, ब्रेकर बॉल टाकण्यात आला. डॉट स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येत असताना पाहायला मिळतोय. जिथे धावसंख्या थांबलेली केवळ आणि केवळ 13 या आकड्यावरती. 12 चेंडूचा खेळ संपला. अवघ्या 13 धावा आल्या. त्यानंतर 2 विकेट सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळाल्या. जिथे 14 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 14 अशी धावसंख्या धावफलकावरती 7 ची सरासरी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रयान आणि रियान लांबाते आणि त्याच्या समेत असलेला खेळाडू अर्थात अर्शान याच्यासाठी खूप मोठी संधी आपल्याला पाहायला मिळते. जी वाईट सोटी सर्वे सर्वा अर्थात त्यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला प्रत्येक षटकारासाठी आपल्याला पाहायला मिळते. या संधीचं सोनं करावं लागेल. ही संधी तुम्हाला घ्यायची असेल तर मैदानाच्या आतमध्ये तो खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. शकीब मैदानाच्या आतमध्ये रोयाचा सुपरस्टार स्पेलेग रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे. नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू पडला. पहिला टप्पा पडला. त्यानंतर चेंडू हातामध्ये घेत असताना फेकला. तद्वर मात्र एकच धाव पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने वाढली. धावफलक 15 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 15 अशी धावसंख्या धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये. आज रोहाष्टमी मोहल्ला या शहरानं पाहिलेलं गोड स्वप्न आणि या मोहल्ल्यातल्या सर्व खेळाडूंना आयोजकांना मान्यवरांना पाहिलेलं गोड स्वप्न आज प्रत्यक्षात संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की या स्पर्धेचा चॅम्पियन संघ कोण होईल. यासाठी आपली ही लढत पाहायला मिळते. एक धाव आली. एकेला धावसंख्येने पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. 16 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतो. या क्रिकेटच्या खेळामध्ये आज मैत्रीचं नातं जपत असताना मान्यवरांची मानदेयाळे त्याच वेळी आलेले सर्व प्रमुख पाहुणे या सर्वांचा हेवा वाटावा की खूप चांगले मान्यवर पाहायला मिळाले. या स्पर्धेचं उद्घाटन आदरणीय सन्माननीय दमदार आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या शुभ हाताने झालं. आणि त्यानंतर या स्पर्धेचा कालच्या दिवसामध्ये श्री गणेशा झाला आणि आजच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये सांगता देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु ही स्पर्धा अशी राहिली आहे की येणारे 365 दिवस या स्पर्धेचं गुणगान गायले जातील. पुढचा बॉल. हो, यावेळेस सुद्धा मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षकाला भेदून येतोय हा षटकार. रमेश पठाण सरांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झाले. सर, या स्पर्धेमध्ये तुम्ही आलात. या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो. व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्या. मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला खेळ चालू आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी. खूप चांगली गोलंदाजी शाकिबच्या माध्यमातून पाहायला मिळते. शाकिब म्हटलं की रोहा तालुक्यातील एक असाही खेळाडू पाहायला मिळाला की मोठमोठ्या स्पर्धेमध्ये
नेहमीच तो खेळताना पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार येतोय हा षटकार. बघा या स्पर्धेसाठी खूप महत्वाचं योगदान आपल्याला काही मान्यवरांकडनं नेहमीच चांगलं पाहायला मिळालंय. बघा जे या स्पर्धेसाठी आपण स्वप्न सुंदरी पाहतोय, अर्थात हे चषक पाहतोय, हे आपण चषक पाहतोय समोर दिसतायत. पहिलं आणि दुसऱ्या क्रमांकाचं जे ट्रॉफीज आपल्याला अवेलेबल करून दिलेत, अर्थात रवींद्रजी चाळके सर सभापती रोहा नगर परिषद, त्याचवेळी श्री दहावीर असोसिएशन रोहा शहर या असोसिएशनचे अध्यक्ष ते आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला फर्स्ट अँड सेकंड या ट्रॉफीज पाहायला मिळतात. त्याचवेळी जी मॅन ऑफ द सिरीजची आपल्याला ट्रॉफी समोर दिसते ती तज्जूभाई डबीर अर्थात रोहा दहावीर महाराज क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष त्यांच्या माध्यमातून ही पुरस्कृत केली गेली आहे. आणि त्याचवेळी जी मॅन ऑफ द सिरीजची LED आपल्याला पाहायला मिळते विकृत नगरसेवक आदरणीय सन्माननीय दिवेशजी जैन यांच्या माध्यमातून हे पुरस्कृत करण्यात आले. त्याचवेळी ज्या मॅन ऑफ द मॅचच्या आपण ट्रॉफीज पाहतोय ते त्याचवेळी ह्या ट्रॉफीज आपल्याला वासिफ तौसिफ येरुणकर यांच्या शुभ हाताने ह्या आपल्याला पुरस्कृत करण्यात आल्या. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत करूया. त्याचवेळी ज्या बाकी सर्व ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत, या सर्व ट्रॉफीज ह्या कमिटीच्या माध्यमातून पुरस्कृत केल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये थोडंसं वळूया. रियांसाठी चौकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय, अर्थात शो वाईटचे सर्वा इंतियाबजी नाटकर यांच्या शुभ हाताने हा पुरस्कार देण्यात आलाय. पुढचा बॉल ओ या फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, गॅप आहे मोठा नाही होणार, धावांचा तोटा येतोय हा चौकार. सियाब किरकिऱ्यासाठी प्रत्येक षटकारासाठी कॅचला का कॅच साठी 100 रुपयाचा कॅच प्राइज आपल्याला पाहायला मिळतंय. नसीम त्याच्या महाडकर यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. सर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, या व्यासपीठावरती येऊन आसन असता व्हायचंय. सियाब किरकिऱ्यासाठी आपण कॅश प्राइज आलेलं पाहतोय. प्रत्येक कॅच साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज, अर्थात मुझफ्फा यांच्याकडून हे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतंय. कॅच घ्या आणि 100 जिंका. अकोट टप्प्याचा बॉल त्या चेंडूवरती केलाय प्रहार, एलिव्हेशन तितकंसं मिळालं नाही आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल सुटलाय. त्यानंतरच्या 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. धावसंख्या 2 ने वधारली. धावफलकावरती धावा 39 या आकड्यावरती आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. 39. नसीम त्याच्या या आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीनं खूप सारं अभिनंदन, खूप सारे स्वागत. आयोजकांच्या माहितीनुसार तुम्ही सुद्धा या आणि या स्पर्धेचा गोड आनंद हा व्यासपीठावरनं घ्या. यावेळी सुद्धा स्टेर केलाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक नाही आहे. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार येतोय हा चौकार. रियान लांबातेसाठी पुन्हा एकदा कॅश प्राइज आले. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आदरणीय शाहिब लांबाते यांच्याकडनं हे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतंय. नसीमजी महाडकर सरांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. सर तुम्ही आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आयोजकांच्या
माध्यमातून खूप सारं स्वागत तुमचं देखील. डॉट स्वरूपाचा चेंडू आपल्याला येत असताना पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये 4 षटकाचा खेळ देखील संपला. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या, त्यानंतर 8, त्यानंतर 15, त्यानंतर 14. नसीमची माडकर यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. त्याचवेळी हा सन्मान करण्यासाठी सरफराजची बंदरकर सर असतील, त्यांच्या समवेत सलीमची सिद्दीक सर आणि त्याचवेळी उसेप्पा दाखवे यांच्या माध्यमातून हा आपण सन्मान करतोय. अर्थात नसीम सरांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. या विभागातील एक लाडकं नेतृत्व आणि एक ज्येष्ठ नागरिक म्हणून सातत्याने त्यांची ओळख आपल्याला चांगले कामकाज होत असताना नेहमी पाहायला मिळते. मान्यवरांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. नसीमची माडकर सरांचा या ठिकाणी सर्व आयोजक असतील, त्याचवेळी त्यांच्या शुभ हाताने हा सन्मान आपण करतोय. मैदानाच्या आतमध्ये 4 षटक संपले. 24 चेंडूचा खेळ देखील संपला. धावफलकावरती धावा 47 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 5वं षटक अफनान मैदानाच्या आतमध्ये. 5व्या षटकातील पहिलाच बॉल आणि त्या बॉल वरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत दाखवत देत असताना षटकार ठोकलाय. थँक्यू. नसीमची माडकर सरांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. कॅमेरामॅन इकडे थोडस फोकस करा, व्यासपीठाकडे थोडस फोकस करा. सरफराजची बंदरकर सर असतील, यांच्या शुभ हाताने आपण हा सन्मान करतोय. सलीम सर असतील, त्याच वेळी उजप्पा सर असतील, यांच्या शुभ हाताने आपण हा सन्मान देखील करतोय. हो, यावेळी सुद्धा सुंदर झेल अडवण्यात आला. त्यानंतरच्या 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. धावसंख्या 2 ने वधारली. धावफलक यावेळेस 55 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी तंबूच्या आश्रयाला परतलेत. शांत संयमी असा खेळ मैदानाच्या आतमध्ये आहे. उन्हाचा तडाखा देखील तितकासा आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्याच कारणाने का होईना षटकारानं चौकारांचा तडाखा दाखवत असताना कुठेतरी एलिव्हेशन मिळालं नाहीये आणि कॅच देखील सुटलाय. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे, कारण क्रिकेटमध्ये वेळ ही केवळ आणि केवळ एकदाच मिळते. धावफलकावरती धावा अब तक 56. ओ, यावेळी सुंदर बॉल गोल्डन टप्प्यावरती चेंडू पडतोय काय सरळ एसटी रक्षकाच्या हातात जात असताना पाहायला मिळालाय. तिथे शाकिबला आपण पाहतोय. संघनायक आज मैदानाच्या आतमध्ये एसटी रक्षकाच्या भूमिकेत. कधी कधी चांगल्या स्वरूपाची गोलंदाजी. त्यानं 2 षटक टाकले. 2 षटकामध्ये अवघ्या पहिल्या षटकामध्ये 6 धावा दिल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. यानंतरचा मोठा फटका फील्ड करेल, थ्रो करेल. त्यानंतर केवळ 1 धाव पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने वाढली. 57 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 57 धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जिथे 5व्या षटकातील 5 चेंडूचा खेळ संपला. अवघा 1 चेंडू येणं बाकी असणार आहे. या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती एक मोठा फटका आला. त्यानंतरचं कमबॅक पाहायला मिळालं. फुल टॉस पद्धतीचा बॉल मिड विकेट रिजन मध्ये खेळलाय. प्रोटेक्शन आहे, फंबल झालाय, त्याचा फायदा घेत असताना दुसरी धाव देखील घेतली गेली आहे. रनिंग बिटवीन द विकेट या साऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. धावसंख्या 2 ने वधारली. धावफलक 59 या आकड्यावरती 59 अशी धावसंख्या धावफलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळते. चला थोडस स्पीडअप घ्या. संध्याकाळचं सत्र आपल्याला
जास्तीचे षटक खेळवण्यासाठी वेळ द्यावी लागेल, त्यासाठी थोडंसं स्पीडअप घ्या. पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली गेली आहे. मैदानाच्या आतमध्ये 30 चेंडूचा खेळ संपला, अर्थात 5 षटक देखील संपुष्टात आले. धावफलकावरती धावा ह्या 59 या आकड्यावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आता मात्र कुणाला प्राचारण करण्यात येईल, कुणावरती ती जबाबदारी सोपवली जाईल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. कशा पद्धतीनं तो शेवटचं षटक टाकतोय हे देखील आपल्याला पाहावं लागेल शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी. बॉलर्स नेम अफजल खलिफे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल वरती स्वरघोषित चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या 1 ने वाढेल 60 या आकड्यावरती. 60 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल आखूड टप्प्याचा बॉल, नियंत्रण थोडंसं बिघडलं, पंचांनी दंडित केलं. बाय वन गेट वन या पद्धतीनं ही धावसंख्या आपल्याला 2 या आकड्याने वाढत असताना पाहायला मिळते. जी धावसंख्या आपल्याला 62 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 62 अशी धावसंख्या धावफलकावरती. बाय वन गेट वन फ्री म्हटलं नाही की आम्हाला मॉलची आठवण येते. हो, यावेळेस सुद्धा मोठा फटका, मिड विकेट, रिझनच्या डोक्यावरून ताईला दर्शवणारा हा षटकार. त्याच वेळी एक कॅश प्राइज आला, अर्थात अर्सलांनी जर का 3 बॉलवरती 3 षटकार लगावले तर सैफ लामाते यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आले. ही देखील संधी तुम्हाला घ्यावी लागेल. ती संधी घेत असताना संघाचा देखील विचार करावा लागेल, कारण या स्पर्धेसाठी तुम्ही चॅम्पियन व्हायचं असेल तर साऱ्या गोष्टी तुम्ही मनामध्ये घेऊन अगदी डोक्यावरती जसा बर्फ ठेवावा आणि खेळ खेळावा या पद्धतीनं तुम्हाला खेळ खेळावा लागेल. चला, षटकार आला, त्यानंतर धावफलकावरती धावा वेगाने वाढतायत. 68 धावा धावफलकावरती. मित्रांनो, मांडवावरती जास्त चढू नका. त्या पॅव्हिलियन वरती पडलं तर कोणती तरी इजा होईल याची देखील दक्षता घ्या, कारण या क्रिकेट वेळापायी काहीकांना दुखापत होईल असं या स्पर्धेमध्ये न घडो या अपेक्षेने सारे एकत्रित या. सियाब किरकिरेसाठी प्रत्येक कॅच साठी मझर गौरी यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज पाहायला मिळतंय. ओ, सबमरीन डिलिव्हरी, नियंत्रण पुण्याचे एकदा बिघडलं. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलकावरती धावा 69. 69 धावा धावफलकावरती. अवघे 2 गडी तंबूच्या आश्रयाला परतले. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये ताळ ठोकून उभं राहणं हे दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय, जिथे आपण रिहानला पाहतोय आणि त्याच्या समेत अर्सलानला आपण पाहतोय. पुढचा बॉल, यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्लोअर पद्धतीनं चेंडू टाकला गेला. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. त्यानंतरचा डॉट स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येत असताना पाहायला मिळाला. धावसंख्या थांबलेली केवळ आणि केवळ 69 या आकड्यावरती आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. पुढचा बॉल, फुल टॉस पद्धतीचा चेंडू, काऊ कॉर्नर रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे, त्याला फंबल होत असताना पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषा पार, चौकार. थँक्यू टीचे. सुंदर फटका पाहायला मिळाला. धावसंख्या 73 या आकड्यावरती पुन्हा एकदा मोठा हल्ला, एलिव्हेशन मिळालं नाहीये. कॅच घेतला गेलाय, फलंदाज गॉन. त्याच वेळी उचेप्पा सर नाकवे यांच्याकडून कॅच साठी
100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. त्याचवेळी मजर गौरी यांच्याकडून देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज पाहायला मिळते. उचेप्पा सरांकडून देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज. रमेशजी पठाण सरांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झाले. सर या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. त्याचवेळी अपराधजी शेट्टे यांचं देखील आगमन झालंय. सर तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये आलात, या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. नाहीतजी नाडकर यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. अखलाकजी हल्डे यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. सर सर्व मान्यवरांना विनंती करतोय, नाजिमजी बंदरकर सर असतील, या सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय, या आपण व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेचा गोड असा आनंद घ्या. आमचा आवाज सर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचत असेल. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, कशा पद्धतीने खेळ चालू आहे, फलंदाज बाद देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा ह्या 80 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. जिथे 36 बॉलचा खेळ संपला, म्हणजेच 7 षटकाचा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावफलकावरती धावा 80 या आकड्यावरती 81 धावेचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतंय. उत्तरार्धाचा खेळ थँक्यू डीचे. पूर्वार्धाचा खेळ संपला. आमच्या समेत तज्जुबाई डबीर जॉईंट झालेत, त्यांच्याकडे आपण थोडंसं वळूया. सर आज रोहा तालुका म्हटला ना की क्रिकेट फार ग्लोबल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग चांगले चांगले खेळाडू या विभागातून आपल्याला पाहायला मिळालं. त्याचवेळी आज सध्याच्या घडीला आपण पाहिलं ना तर असोसिएशन्स आल्या. मग असोसिएशनचे तुम्ही उपाध्यक्ष आहात आणि असोसिएशन खेळत असताना जबाबदाऱ्या कशा पद्धतीनं तुम्ही पार पाडता, त्याचवेळी असोसिएशन मधून आपण हे संघ असतील, खेळाडू असे कसे डेव्हलप होत आहेत? सध्याच्या घडीला असोसिएशनमध्ये चांगले चांगले प्लेयर येत आहेत. चांगले चांगले प्लेयर येत आहेत, अजून येत आहेत. क्रिकेट बोललेत ना तर आपला मोहल्ला म्हणजे क्रिकेटची पंढरी बोलले तरी चालेल. मोहल्ल्यामधून चांगले चांगले क्रिकेटर येतात. पण सलमान सारखा चांगला प्लेयर निघाला, सलीम सिद्दीक सारखा निघाला, जहूर खतीब निघाले, तिथून मुजेशिम रोगे निघाले, कादिर रोगे निघाले, सरफराज बंदरकर मास्टर माइंड म्हणून निघाले. चांगले कॅप्टनशिप पण त्यांनी केली नंतर मुजेशिमच्या नंतर. चांगले पण आता नवीन चेहरे यायला पाहिजे मोहल्ल्यातून, चांगले क्रिकेटर आयकॉनमधून पण निघायला पाहिजे. आता एक शकीब सिद्दीक निघालेला आहे, तो मॅन ऑफ द सिरीज झालेला आहे. त्याच्यानंतर कोण निघेल हा प्रश्न पण आहे. आणि मी प्रयत्न करीन काय अजून प्लेयर निघायला पाहिजे आणि पुढच्या लेवलला जायला पाहिजे. थँक्यू सर. त्याचवेळी आपण मान्यवरांना आपल्या व्यासपीठावरती बोलवूया. आदरणीय अजितजी माडकर सर असतील, त्याचवेळी अखलाक हार्डे सर असतील, अबराजजी शेडे सर असतील, नाईकजी नाडकर सर असतील, नाजिमजी बंदरकर सर असतील, या बशीरजी डबीर सर असतील, या सर्वांचं या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. सर ही स्पर्धा केवळ या आयोजकांसाठी नव्हे तर या आम्हा सर्व मान्यवरांसाठी आपण ही स्पर्धा पाहतोय. आज तसं पाहिलं तर दुसरा दिवस आहे. सर या स्पर्धेमध्ये तुम्ही आलात, या व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेचा गोड असा आनंद घ्या. सर पुण्याची एकदा तुम्हाला सर्वांना विनंती करतो, या आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. सर तज्जुबाई सर, असं पाहिलं ना की टेनिस क्रिकेट म्हटलं ना की सध्याच्या घडीला फार डेव्हलप आपल्याला होत असताना पाहायला मिळतंय. परंतु मोहल्ला म्हटला ना की रोहा तालुक्यातला नामवंत संघ आपल्याला नेहमीच पाहायला मिळाला. परंतु नामवंत होण्यासाठी प्रथम सिद्ध व्हावं लागतं आणि ते सिद्ध आपल्याला रोहा रॉयल संघ असतील, भाई संघ असेल, या साऱ्यांनी आज रोहा तालुक्या बरीच वर्ष नाव साता समुद्रापलीकडे नेलं. त्यासाठी सगळ्यांची मेहनत तुमची कशी राहते? मेहनत पण आहे. शेवटी कसं आहे माहिती आहे काय, प्लेयरला मेहनत करावी लागते.
त्यांचे स्टार पण त्यांच्या सोबत पाहिजे. क्रिकेटमध्ये स्टार आणि मेहनत हे 2 वस्तू पाहिजे. आणि त्यांच्या पाठोपाठ आहे ना, जे मान्यवर असतात मोहल्ल्यातले किंवा आळीतले बोला, गावातले बोला, शहरातले बोला, तुमचे जे सपोर्टर असतात त्या सपोर्टरांना तुम्ही घेऊन चाला. कारण का त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीवर असते, दुवा असते. कारण का त्यांचा जेवढा मान कराल ना तेवढी तुम्हाला दुवा भेटेल, तेवढी तुम्ही पुढे जाल. त्यासाठी तुम्ही सपोर्टरांना पण घेऊन चाला. त्याचवेळी सर एक लेजेंडरी क्रिकेटर, फार वर्षाचा अनुभव अर्थात जुनेदजी किरकिरे सरांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करूया. त्याचवेळी शाहरुख खान सरांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. सर या, तुम्ही देखील या स्पर्धेचा गोड आनंद घ्या आणि उत्तरार्धाचा खेळ ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती जोडले जातील व्हॉइस ऑफ किल्ला आमचे गुरुवर्य अर्थात किशोरजी कोकरे सर. धन्यवाद. चला मॅच स्टार्ट करा. ओव्हर टू कम बॉक्स. थँक्यू सो मच. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यस, बॅक टू बॅकचे 3 षटकार आले तर 500 रुपयाचं कॅश प्राईज अरबाजी यांच्या माध्यमातून कॅश प्राईज 5000चं कॅश प्राईज आहे. बॅक टू बॅकचे 3 षटकारांसाठी अमीरजी महाडकर साहेबांच्या माध्यमातून कॅश प्राईज आलं. अमीर महाडकर सध्या बॅटिंगसाठी सज्ज झाले. त्यांच्यासाठी कॅश प्राईज जर बॅक टू बॅकचे 3 षटकार लगावले तर नगरसेवक सन्माननीय अरबाज यांच्या माध्यमातून तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राईज झालंय. 81चं विशाल महाकाय लक्ष उभं केलंय. पहिलाच बॉल फुल टॉस समोर खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत बॉलच्या खाली. विकेटचं होते पतंग. जिथे महत्वाचे बॅटर अमीर मैदानाच्या बाहेर. थँक्यू. अमीर बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खाली दाखल झालेले पाहायला मिळाले. खालीद मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी तयार झालेत. नवीन बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळाले. पहिलाच बॉल वरती या डावाला 81चा पाठलाग करत असताना विकेटनं सुरुवात होत असताना पाहायला मिळाली आहे. तन्वीरचा पुढचा बॉल लो फुलटो समोर खेळलाय. मिड ऑफ मध्ये फिल्डर तैनात. त्या डिरेक्ट हिटचा प्रयत्न. डिरेक्ट हिट होणार नाही. बॅटर पोहोचले पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये. एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक 1 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय नासिरजी कागदी साहेब, आपणास देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. सगळ्यांचंच स्वागत आहे. आपल्या हक्काची स्पर्धा रोहा अष्टमी चॅम्पियन लीग मध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. लो फुलटोस बॉल दिशा देण्याचं काम केलंय. बॉल फाईन लेग मध्ये ट्रॅव्हल झालाय. त्याच वेळेला सन्माननीय साहिलजी कारभारी साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राईज झालाय. जर बॅटर शाकिबची विकेट मिळवली तर 200 रुपयाचं कॅश प्राईज गोलंदाज तन्वीरसाठी दिलं जाणार आहे. पहिला बॉलवरती तन्वीरनं विकेटनं सुरुवात केली आहे. खालीद शाकिबची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शाकिबने या हंगामामध्ये कारनामा केल्या. रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये ज्यानं मालिकावीराची बाईक जिंकली आहे. यावेळेचा बॉल कट केलाय. फिल्डर आहेत फ्लाय स्लिपला. फ्लाय स्लिप मध्ये काय एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती 3 या अंकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आकिब अगदी विकेटचा मागे उभा टाकलाय
अकीबला पाहिलं की शरीरयष्टी अगदी इम्रान नबीर सुफियान त्या पद्धतीने असायचा आणि त्याला त्याच वेळेला मुजीब जालेकर आणि आता अकीब तोच वारसा चालवतोय. एक जबरदस्त बॅटर आहे. अगदी मुरुड तालुक्यामध्ये खेळत असताना शहरच्या मैदानामध्ये अंडर-22 ला काय फॅटिंग त्यानं केली होती. त्याच वेळेला सन्माननीय मोहम्मदजी तुपके साहेब आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बॅक टू बॅकचे 3 षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकले असते अमीरने, तर त्यासाठी देखील कॅश प्राइज आलं होतं, परंतु अमीर बाद झाले. त्याच वेळेला सन्माननीय शाहरुखजी खान साहेब यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राइज झालंय. शाकिब साठी कॅश प्राइज झालाय. प्रत्येक षटकारासाठी बॅक टू बॅकच्या 3 षटकारासाठी कॅश प्राइज झालाय. 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. 2000 कॅश प्राइज मध्ये वाढ केला गेला. षटक क्रमांक पहिलं तन्वीरचं संपुष्टामध्ये आलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 3 या अंकावरती पाहायला मिळाल्या. 81चा पाठलाग करायचा. पहिली पॉवर प्लेची षटकं तितकीशी महत्वाची असतात. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर जास्तीचा धावा आला तर मोठ्या विशाल धावसंख्येचा देखील आपण पाठलाग करू शकता. अशा वेळेला पहिल्या षटकामध्ये धावा येत नाहीये. त्यान राहिला अमीर अगदी स्वास्थ्यामध्ये बाद झालाय. शाकिब अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शांत आहे. चला वेळ घेऊ नका, जास्त वेळ दिला जाणार नाहीये. अकीब यांचं मी लक्ष वेधतोय. चला जास्त वेळ घेऊ नका आपण. आजचा दिवस या स्पर्धेचा खास आहे, कारण की आजचा दिवस आहे या स्पर्धेचा अंतिम आहे. फिनाले फायनल डे. माननीय माझे आमदार अनिकेतभाई तडकरे साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेलेली स्पर्धा रोहा अस्तमी मोहल्ला चॅम्पियन लीग 2026 हे पहिलं पर्व आपल्या भेटीला आलाय. अगदी पहिल्याच पर्वामध्ये या स्पर्धेमध्ये बरंच काही पाहायला मिळालंय. आकर्षक असे करंडक, वैयक्तिक पारितोषिक देखील आपल्याला पाहायला मिळाले. आणि त्याही पलीकडे जगतातील सर्वाधिक लोकप्रिय असलेली वाहिनी tenniscricket.in वरती ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित होतीये. जबरदस्त स्पर्धा. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रिहान यांना इन्व्हाइट केलं गेलंय. खलीद आणि शाकिबची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतीये. 81चा पाठलाग करायचा आहे. शाकिब मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत उभा राहणं तितकंसं महत्वाचं आहे. शाकिब वरती जबाबदारी या संघाची धावा बनवायच्यात. 81चा पाठलाग होऊ शकतोय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाही काही हरकत नाही, परंतु कोणत्या तरी 2 गोलंदाजांना टार्गेट करावं लागेल. ती 2 षटकं कॅपिटलाइज करावी लागतील. मोठ्या स्वरूपाने धावा त्या 2 षटकांमध्ये जमा कराव्या लागणार आहेत. रिहान पहिलाच बॉल. खोलवर टप्प्याचा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये अगदी कडवी विचारली जातात. सहसा हार मानली जाणार नाही या मैदानाच्या आतमध्ये, आणि असं देखील म्हटलं जातं जोवर तुमचा फोटोला हार चढत नाही तदवर हार तुम्ही मानू नका. हार मानायची नाही या मैदानाच्या आतमध्ये, संघर्ष करायचा आहे. आज संघर्षाचा वारसा अखंड रोहा तालुक्यातील उंचवरती क्रिकेट कोणी नेऊन ठेवले तर यस मोहल्ल्याच्या क्रिकेटनं नेऊन ठेवलाय. या मोहल्ल्यानं बरेच खेळाडू आपल्या रायगड जिल्ह्याला दिलेत. मजर गौरी अगदी या संपूर्ण दक्षिण रायगडातील सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू आहे. सलमान सिद्दीक जितका आक्रमक तितकाच त्याचा ॲग्रेशन देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सलमानचं सेलिब्रेशन हे देखील नेहमी चर्चेचा भाग राहिलाय. आणि अगदी आज सध्या शाकिब नावाचा डंका अखंड रायगड जिल्ह्यामध्ये गोंगावत असताना पाहायला मिळाला, ज्यानं रोहा तालुका प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली. मॅन ऑफ द सिरीजचे बाईक जिंकणारा सध्याच्या घडीला शाकिब मैदानाच्या आतमध्ये. येस, वसीमजी जाफर इंटरनॅशनल प्लेयरच्या शुभाताने ती बाईक त्याला मिळाली होती, परंतु आता गुटन टेक सिक्सर देख लॉंग अँड स्ट्रॉंग. इट्स अ बिग हिट. येतोय मॅक्सिमम सिक्सर. थँक्यू. पहा, मोहल्ल्याचं क्रिकेट खेळत असताना 3 बंधूंची नेहमी चर्चा झाली. सुरुवातीला पहिलं नाव आलं सलीम सिद्दीक, त्याही वेळेला तजुबाई त्यांच्या पाठीशी होते. तदनंतर नाव आलं सलमान सिद्दीक, त्याही वेळेला तजुबाई त्यांच्या पाठीशी होते. आणि आता एक नाव गोंगावतंय शाकिब सिद्दीक, अगदी त्यांच्याही पाठीशी तजुभाईच आपल्याला पाहायला मिळालंय. स्पॉन्सर आहेत, पॅकर्स आहेत. रोहा तालुक्यातील सर्वाधिक एक महत्त्वाचं क्रिकेटचं घटक म्हणजे तजुबाई आहेत. यावेळेस बॉल टप्पा पडला बाहेर. बॉलनं वळण घेतलं, विकेट किपरचा बैत घेतला, तत्पूर्वी व्हाईट बॉल. अवांतरी धाव येते मैदानाच्या आतमध्ये. 11
धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्या. शाकिब आहेत ओव्हर मॅच मध्ये मजा आहे. शाकिब कोणत्याही क्षणाला रंग बदलू शकतो ती क्षमता त्याच्याकडे आहे. जितका वेगवान चेंडू तो हाताळतो तितकीच चांगली बॅटिंग देखील तो करतो. या वेळेला फुल टॉस बॉल फटका मिस टाइम आहे. बॉल हवेमध्ये फिल्डर बॉलच्या खाली. या मॅचची प्लॅटिनियम विकेट सर्वाधिक महागडा शाकिब सिद्दीक मैदानाच्या बाहेर. गुलाबापर्यंत ठीक आहे, पुढचं काय बोलू नका. या मॅचची प्लॅटिनियम विकेट सर्वाधिक महागडा खेळाडू मैदानाच्या बाहेर असताना पाहायला मिळाला. शाकिब बाद झाला. 81चा पटला करत असताना शाकिब बाद होणं ही मात्र काळजीची गरज आहे. 11 वरती धक्का बसला. शाकिब बाद झाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वहीब दाखल झालेले पाहायला मिळाले. आणखीन एक महत्वाचा खेळाडू वहीब मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावा बनवायच्या, धावांचा पाठलाग करायचा आहे. शाकिब बाद झालाय, काही हरकत नाही, आपण देखील आहोत. आपण असल्याची जाणीव करून द्यायचे मैदानाच्या आतमध्ये. टप्पा पडला, बॉल उसळला, विकेट किपर सवैत बॉल न घेतला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 11 वरती धावा संख्या. एक षट करायला शाकिबच्या बॅटमधनं पुढच्याच बॉलवरती शाकिबला बाद केला आणि वाहिबला आता उभं केलेलं पाहायला मिळालंय गोलंदाजानं. या षटकातील शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज तयार. लेफ्ट ओव्हर द विकेट नाव. सॉरी राहुल राईट आर्म राऊंड द विकेट आले होते. यावेळी सबॉल स्लॉट मध्ये समोर उडवलाय. बॅटर वाहिबच्या बॅटमधनं हा षटकार. थँक्यू. वहीब मैदानाच्या आतमध्ये खेळतो. पहा ना, आपल्या मोहल्ल्यामध्ये जेव्हा क्रिकेट या खेळाला सुरुवात झाली ते सन्माननीय नौशादजी खतीब आणि त्याच वेळेला जहूरजी खतीब अगदी त्यांच्याच पावलावरती त्यांचाच वारसा जपणारा वहीब मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकत असताना पाहायला मिळाला. वारसा पुढे चाललाय क्रिकेटचा मैदानामध्ये. अगदी मोहल्ल्यातील देखील यंग टॅलेंटेड खेळाडू पुढे यायला सुरुवात झाली आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग नको. मी सचिनजी माळे आणि निलेशजी मस्कर या सरांचं लक्ष वेधतोय. खेळाडूंना कोणत्याही स्वरूपाचा वेळ आपण मैदानाच्या आतमध्ये खर्च करू द्यायचा नाहीये. जितकी मॅच महत्वाची आपल्यासाठी तितकीच वेळ देखील महत्वाची असणार आहे. बघा ना किशोर सर, मान्यवर आले, रौनक आ गई. मान्यवर शिवाय काहीच नाही. मंचावर बघा कसे मोठे मोठे व्यक्तिमत्व बसलेले आहेत. चांगला वाटते. यांनी यावा, आम्ही वेलकम करतो, त्यांचा आदर करतो त्यांचा. त्यांच्यामुळे हा सर्व सजून ठेवलेला आहे आणि ते असायला पाहिजे. जसे कादिर रोगे हे 2 दिवस पूर्ण देत आहेत आपल्याला. तसेच रियाजभाई शेटे आहेत, नशीमभाई माडकर आहेत. यांनी यावा, इथे बसून राहावा आणि मुलांचा गेम पाहावा कसा चालू आहे गेम हा. येस सर, डेफिनेटली. मान्यवरांशिवाय क्रिकेटला देखील मजा नाही आहे. अगदी मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. सगळ्यांचंच या व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 12 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टामध्ये. 12 बॉलच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकामध्ये 3, दुसऱ्या षटकामध्ये रिहानला 14 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मागवरती गोलंदाज आकिब मैदानाच्या आतमध्ये आले आणि आल्या त्यांच्यासाठी बक्षिसांची खैरात झालेले पाहायला मिळाले. बाबा किंग यांच्या माध्यमातून कॅश प्राइज झाले. प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. हे आकिबवरती प्रेम आहे आणि आकिब म्हणजे आपल्या रोहा मोहल्ल्याचा भवितव्य आहे. याच वेळेला आकिबच्या पहिल्याच बॉलवरती समोर खेळलाय. बॉल निघून जातोय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय.
चौकार या बॉलवरती आला. 4च्या मदतीने 21 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील 60 बनवायच्यात, बनवू शकतात. बॅटिंग चालू आहे, प्रयत्न केले जातात. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर करत आहेत. खुलवा टप्प्याचा बॉल नो फुलटोस बनवला, समोर खेळल्यात लॉंग ऑन तैनात आहे. अडबेल फेकेल तोवर एक सिंगल मैदानामध्ये कंप्लीट केली गेली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकल्या गेल्या. धावफलकावरती धावा 22 अंकावरती आहेत. आतापर्यंत 22 बनवल्या गेल्या. धावांचा पटला करायचा तर संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. बॅट चालवावे लागेल. प्रत्येक बॉलवरती मोठे फटके खेळावे लागतील. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 22 धावा, 2 विकेट, 2 षटक, 2 बॉल. हे समीकरण पाहायला मिळालं, परंतु आता समीकरण बदललंय. बॉलला फेकून दिलं डीप मिड विकेट. हा वयशीच वार्तालाप करणारा हा मोठा फटका येतोय. षटकार साधावा. वैभ्याच्या या षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज सन्माननीय इम्तियाजी नाडकर साहेबांच्या माध्यमातून आला. त्याच वेळेला सन्माननीय अमरजी खलाप साहेब यांचा देखील शुभागमन झालाय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. त्याच वेळेला रियाज भाई शेटे यांच्या माध्यमातून देखील बॅक टू बॅकचे 3 षटकार आले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. यस, बॅक टू बॅकचा तिसरा आला तर 1000 रुपये देखील दिले जाणार आहेत. बक्षिसांची खैरात मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 2 आले, तिसरा येईल का? त्याच वेळेला वहीब खतीबने जर अर्धशतक झळकावलं, परंतु तिसरा येईल का? या वेळेला तिसरा आला. कॅश प्राइज देखील खात्यामध्ये जमा केलंय. येस, काप बॅटिंग वहीब मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळाले. त्यानं ठोकलाय हा तिसरा भव्य षटकार. कॅश प्राइज झालाय शाहरुख खानजी साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपये आणि त्याच वेळेला सन्माननीय रियाज भाई शेटे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. जर वहीबनं अर्धशतक लगावलं ना तर तज्जुभाई डबीर यांच्या माध्यमातून टी शर्ट आणि ट्राउझर दिलं जाणार आहे. वहीब वरती प्रेम आहे, हे भवितव्य आहे. अगदी क्रिकेटचा वारसा जपणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तोडफोड करतोय. सेन्सिबल क्रिकेट, हे महत्वाचं क्रिकेट आहे. याआधी फटके आले तर आता प्रत्येक बॉलवरती तुम्हाला मोठं फटके येणार नाहीये हे जाणलंय. त्यानं सिंगल घेतले, शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक स्वतःकडे ठेवले, स्वतःवरती विश्वास त्यानं ठेवला. सिंगल आले, षटक क्रमांक 3 संपला आणि धावफलकावरती धावा येत असताना पाहायला मिळाल्या. 41 अंकावरती 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 40ची आवश्यकता आहे. या प्रमुख अतिथी मंचावरती आपण यथोचित मान सन्मान करूयात. शाहरुख नदीर खान साहेब येथे उपस्थित राहिले, त्यांचा आपण मान सन्मान या प्रमुख अतिथी मंचावरती करूयात. निहानजी शेटे साहेब, अमीनजी तुलबे साहेब आणि जुनेजी किरकिरे साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभातानं हा मान सन्मान करायचा आहे. आपल्या सगळ्यांचेच लाडके या व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर सन्माननीय शाहरुखजी खान साहेबांचा हा मान सन्मान आपण करीत आहोत. या स्पर्धेचे मुख्य घटक सन्माननीय अमीनजी तुलबे साहेब, जुनेजी किरकिरे साहेब यांच्या शुभातानं हा आपण मान सन्मान करीत आहोत. धन्यवाद शाहरुख साहेब, आपण आलात, आपला मोलाचा वेळ या स्पर्धेला दिलात, आवर्जून उपस्थिती दाखवलीत, त्याबद्दल सगळ्या आयोजकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जातं. माय चुबदार शाल, प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेच्या वतीनं भेट वस्तू सन्मान चिन्ह देऊन आपण हा मान सन्मान करीत आहोत. 18 बॉल 40ची आवश्यकता. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. गोलंदाजीला गोलंदाज तन्वीर, ज्यानं पहिलं षटकात 3 धावा खर्च केल्या, तोच तन्वीर. ओहो, व्हॉट अन एक्सलंट बॉल. टप्पा पडला बॅटरच्या नाकामध्ये, फुंकर मारली, कानामध्ये शिट्टी मारल्या बॉलनं. विकेट किपर साबैत घेतला, डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. 17 बॉल 40ची आवश्यकता. अमीनजी तुलबे साहेबांच्या माध्यमातून कॅश प्राइज तन्वीर या गोलंदाजासाठी. जर वहीबचा विकेट मिळवला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. प्रत्येक बॉलवरती पैशांची खैरात केली जातीये. एका बाजूला तन्वीर तर एका बाजूला वहीब आहे. एका बाजूला वेगाचा बादशाह तर एका बाजूला सिक्सर किंग आहे.
समोर खेळायला होती कॅप आहे डीप मध्ये लॉंग ऑन तैनात आहे. सिंगल येते, सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकलं जाईल. धावफलकावरती धावा 43 वरती 42 वरती धावा संख्या पाहायला मिळाली. आणखीन एक मान सन्मान घेऊयात. सन्माननीय नासिरजी कागदी साहेब इथे उपस्थित राहिले, त्यांचा आपण मान सन्मान करूयात. मी नगरसेवक सन्माननीय अरबाज साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभातानं हा मान सन्मान करायचा आहे. मायाची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन आपण हा मान सन्मान करीत आहोत. धन्यवाद साहेब, आपण आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, या व्यासपीठाची शोभा वाढवलीत. इथे तुम्ही आल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा प्राप्त झाली. धन्यवाद, आपण आलात, मुलाचा वेळ दिलात, त्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या तन्वीरसाठी आणखीन एक खुश खबर येते. जर वहीबची विकेट मिळवली तर सन्माननीय साहिलजी कारभारी साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. त्याच वेळेला व्यासपीठावरील उपस्थित सन्माननीय मोहम्मदजी तुपके साहेब यांचा देखील मान सन्मान करूयात. मी सरपराज यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हातानं हा मान सन्मान करायचा आहे. आमीन आमीन, आपण कुठे असेल तर या. मान सन्मान करीत आहोत या प्रमुख उपस्थित मान्यवरांसह. धन्यवाद, आपण आहात आमच्या सगळ्या तरुण पिढीच्या पाठीशा, त्यामुळेच अशा प्रकारच्या स्पर्धा भरवण्यामध्ये त्यांना यश येतं. येस कॅमेरामन फोकस, येस थँक्यू. ऑन स्क्रीन आपल्याला प्रमुख आपले उपस्थित मान्यवर पाहायला मिळाले, त्यांचा मान सन्मान आपण या अतिथी मंचावरती करीत आहोत. यावेळेसचा बॉल टप्पा पडला, वेग आहे, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असणार आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये सचिन माळी सर. चला, पंचांशी वाद नकोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळाला. सचिन माळी एक दिग्गज रोहा तालुक्यातील क्रिकेटर आहे. चला, पंचांशी वाद नकोय. आकिब, तुम्ही टीमचे कॅप्टन आहात. चला, आज फायनल डे, जास्त वेळ नकोय. रिव्ह्यू नसणाऱ्या प्लेयर्स रिव्ह्यू नाहीये, फक्त वेस्ट साईड साठी आपण अंपायर्स रिव्ह्यू घेणार, फक्त वेस्ट साईड साठी. ओके, आणि अंपायर्स रिव्ह्यू आणि वेस्ट साईड साठी फक्त बॅट्समन घेऊ शकतोय. चला, मॅच चालू करा, मॅच चालू करा. आकिब, थोडंसं आपण सहकार्य करा. आकिब एक समजूतदार क्रिकेटर आहेत, त्यांना माहिती आहे की आजचा दिवस किती महत्वाचा आहे. त्याच वेळेला व्यासपीठावरती एक सन्मान घेऊयात. अमर कलाब यांचा देखील आपण सन्मान करूयात. मी अमीन आणि हुजेपा यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हातानं हा मान सन्मान करायचा आहे. अकलब झालडे साहेब यांना देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. साहेब, तुमची जागा तिथे नाही, आमच्या हृदयात आहे. या व्यासपीठावरती आपली जागा आहे. या व्यासपीठावरती आणि या व्यासपीठावरून या संपूर्ण स्पर्धेचा आनंद आस्वाद घ्या. यावेळेसचा बॉल, व्हाट एक्सलंट स्ट्रोक, वहीब मार रहा है, त्याचा बॅटमन येतोय, आणखीन एक भाऊ सिक्सर. थँक्यू. 81चा पाठलाग करत असताना संघाचा अर्धशतक झालंय. 13 बॉल 31 आवश्यकता आहे. मॅच होती कुठे, वहीबने आणून ठेवले कुठे. 81चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये फक्त 3. शाकिब बाद झाला, वहीब आला, काय मैदानाच्या आतमध्ये तो खेळला. वारसा जपतोय क्रिकेटचा. लो फुलटोस बॉल मिस टाइम झाला, फिल्डर आहेत स्लीपला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक सिंगल येते, एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावा 51 वरती पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 4 चा खेळ संपला. 24 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 51 आलात. येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 30ची आवश्यकता आहे. 12 बॉल 30ची आवश्यकता आहे. आमचं लेजेंडरी क्रिकेटर सांगतात की 12 मध्ये 30 बनवायचे आहेत, फक्त 3 षटकार मारायचे आहेत. 3 षटकार आले तर मॅच अगदी सहज येऊ शकते. मॅच बनतीये. 81 देखील धावा कमी पडू लागलेत मैदानाच्या आतमध्ये. रोहा मोहल्ला चॅम्पियन लीगचं हे पहिलं पर्व आणि पहिल्याच पर्वामध्ये सगळे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जगदोजहद करत असताना पाहायला मिळालंय. त्याच वेळेला सन्माननीय समीरजी बडे साहेब, आपणास देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 12 बॉल आणि
31 ची आवश्यकता आहे. 12 बॉल 31 धावा. कोणता गोलंदाज येईल, काय घडेल, काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये. वहीब थांबायला तयार नाही. वहीब काय खेळ करतोय मैदानाच्या आतमध्ये. 10 बॉल 33 ची आतापर्यंत योगदान त्यानं मैदानाच्या आतमध्ये दिलंय. माझे आमदार अनिकेत भाई तटकरे पुरस्कृत रोहा अष्टमी मोहल्ला चॅम्पियन लीग 2026 हे पहिलं पर्व अगदी दमदार रुबाबदार होत असताना पाहायला मिळालंय. मॅच बनती 81 चा पाठलाग केला जातोय मैदानामध्ये. वहीब एक मोठा अडथळा, एक मैदानाच्या आतमध्ये मोठी भिंत उभी राहिली. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज तयार. यावेळेस बॉल अप ट्रॅकर होता, त्यावरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला, बराच बाहेर गेलाय. लेग स्टिकला सोडून जाणारा बॉल. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अवांतरी धाव येते धावफलकावरती. त्याच वेळेला सन्माननीय नाझीमजी बंदरकर साहेब यांना देखील विनंती करतो की आपण देखील मंचावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुढचाच बॉल रनवेवरती दाखल झाले. थोडासा बिघाड आला. स्कोर कार्ड वरती धावा आतापर्यंत 52 पाहायला मिळाल्या. 29 अजून देखील बनवायच्यात. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेस बॉल हाफ ट्रॅकर आहे, हवेमध्ये गेलाय, बॉल हवेत आहे. फिल्डर पाठलाग करत असताना पाहायला मिळाले. नोमान स्टँड मध्ये चेंडू लँड झालाय. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा बघता बघता वहीबनं पूर्ण केल्यात. 2च्या मदतीनं संघाची टोटल आतापर्यंत 54 वरती आहे. वहीब मार आहे. वहीब मैदानाच्या आतमध्ये काय खेळी करतोय. लाजबाब खेळी आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली आहे. 11 बॉल मध्ये 35चं योगदान त्यानं संघासाठी दिलंय. अर्धशतक आलं तर तंजुबाई डबीर यांच्या माध्यमातून टी शर्ट आणि ट्राउझर दिलं जाणार आहे. ओके, विकेटच्या हॅट्रिक साठी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि बॅटरनं 2000चं कॅश प्राइज आहे. आणि बॅटरनं देखील लगातारचे 3 षटकार मारले तरी देखील 2000चं कॅश प्राइज आहे. बॅटची कडा, कॉड बियॉन्ड द विकेट. विकेटचं पतंग जे वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगावलं ते आता शांत केले गोलंदाज साहिल. या मॅचची गोल्डन विकेट. वहीब मैदानाच्या बाहेर. तुझे खान साहेब यांच्या माध्यमातून हॅट्रिक विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज येईल. ऑन हॅट्रिक गोलंदाज पाहायला मिळाले साहिल. मॅच फसली होती आणि अशा वेळेला गोलंदाजीला तो आला. मॅचचं चित्र त्यानं पालटलं. याआधी वहीबला बाद केला आणि आता मेहरानला त्यानं बाद केलाय. 9 बॉल आणि 27 अजून देखील आवश्यकता आहे. नवीन बॅटर 6व्या क्रमांकावरती सध्या दाखल झालेले अफजल खलीफ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. अफजल आलेत मैदानाच्या आतमध्ये. ऑन हॅट्रिक 100 वरती आहेत. शाहरुखजी खान साहेबांच्या माध्यमातून या विकेटचा हॅट्रिक साठी जर हॅट्रिक कंप्लीट होतीये तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे.
हॅट्रिकचा बॉल आहे. साहिल गोलंदाजी माग वरती आहे. समोर नवीन आलेला बॅटर अफजल. हॅट्रिकचा बॉल, गोलंदाज तयार. ओव्हर द लेफ्ट राऊंड द विकेट, स्लॉट मध्ये बॉल आहे. समोर उडवलाय बॅटर अफजलचा बॅटमन हा. लॉंग अँड स्ट्रॉंग दूरवरचा षटकार. षटकार आला. षटकाराच्या मदतीनं 60 धावा दाफलकावरती आहे. त्याचवेळी बाबूभाईजी चोगले सरांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. सर तुम्ही आला असाल तर या आपण व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेचा गोड असा आनंद घ्यायचा आहे. ओर टू कम बॉक्स. येस येस, मैदानाच्या आतमध्ये अफजल ठोकतो. याही वेळेला बॅक टू बॅकचा दुसरा धमाका. मॅचचं चित्र पुन्हा एकदा पलटलं. मॅच फिरतीये. टीम बॅटिंग करणारा लजीज कॅटरस या संघाकडे मॅच फिरत असताना पाहायला मिळतीये. बॅक टू बॅक तिसरा षटकार आला तरी देखील शाहरुखजी खान साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. अंतिम बॉल बाकी, 7 बॉलचा खेळ बाकी. जिंकण्यासाठी अजून देखील आवश्यकता 15ची आवश्यकता आहे. मॅच फिरली नाहीये, मॅच फिरवली आहे. अफजल मैदानाच्या आतमध्ये ठोकतोय. यावेळेसचा बॉल वेगानं तळलाय. गुडलेंथ वरती फिक्स झाला. वेगानं बॉल विकेट किपरचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. शेवटचा बॉल डॉट बॉल. षटक क्रमांक 5चा खेळ संपुष्टामध्ये 30 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आल्यात 66 आल्यात. येणाऱ्या 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 15ची आवश्यकता आहे. तन्वीर साहिलचे षटक आपल्याला पाहायला मिळालं, ज्यानं 15 धावा खर्च केल्या. 2 महत्वाच्या विकेट त्यानं प्राप्त केल्या. याआधी वहीबला मेहरानला त्यानं बाद केलं. 2 महत्वाच्या विकेट त्याने मिळवल्या. 6 मध्ये 15ची आवश्यकता आहे. चला अकीब जास्त वेळ नकोय, लगेचच फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये सजून घ्या. लजीज कॅटरसच्या विरोधामध्ये अरबाज 11 या 2 संघादरम्यान ही लढत मैदानाच्या आतमध्ये रंगत असतीये. मॅच रंगली. मॅच क्षणाक्षणाला रंग बदलत असताना पाहायला मिळाली आहे. आज प्रत्येकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये लाजवाब पाहायला मिळाला. असं वाटलं होतं की बॉलिंग करणारा संघ इथून मजबूत पकडमध्ये पाहायला मिळतोय. अशा वेळेला अफजल आले आणि काय बॅटिंग त्यानं मैदानाच्या आतमध्ये केली. 2 बॉल आणि 2 षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. 6 बॉल 15ची आवश्यकता असताना गोलंदाज रिहान आले. ज्या रिहानला षटक क्रमांक 2 हाताळलं तेच रिहान गोलंदाजीला. त्यामुळे सवाल खाली राहिलाय. धावबाची नामी संधी आहे. पंचांचं बोट आकाशाकडे. विकेटचं पतंग धावबाच्या स्वरूपामध्ये खाली मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे थँक्यू. त्याचवेळी मान्यवरांचं आगमन झालंय. तौसिफजी नाखवाजी सरांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. सेफची लंबाते साहेब यांच्या माध्यमातून देखील आणखीन एक कॅश प्राइज येत असताना पाहायला मिळालं. जर रिहान लंबाते यानं ही मॅच जिंकून दिली बॉलिंग करत असताना तर त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. पाच बॉल आणि 15ची आवश्यकता असताना नवीन बॅटर मैदानात अफजलच्या साथीला. तौसिफ नाखवा मैदानाच्या आतमध्ये. बादची आटली काढा घेतल्या. विकेट किपरला चुके केल्या. स्ट्रायकरला आणलाय. अफजलला स्ट्रायकर एंडला आणला गेलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला असता, परंतु अशा वेळेला विकेट किपर अकीबनं चुकी केली. एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीनं संघाचे टोटल आतापर्यंत 67 धावा दाफलकावरती आहेत आतापर्यंत. यावेळेचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट यॉर्करचा वापर. राऊंड द विकेट येत असताना अँगल क्रिएट केला. व्हाईट यॉर्करचा वापर केला. मॅच फिरवल्या पठ्ठ्यानं पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. रिहान मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळाला.
67 वरती धावसंख्या आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी 14ची आवश्यकता. यावेळेचा बॉल डीप एक्सच्या कव्हरला उडवलाय. फिल्डर आहेत बॉल वरती चुकी करत असताना पाहायला मिळाले. अफजलला जीवनदान दिलंय. ज्या अफजलनं चित्र पलटवलं होतं 2 षटकार मारून त्याला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलं. 2च्या मदतीने संघाची टोटल 69 वरती 2 बॉल आणि 12ची आवश्यकता. काय घडेल मॅच मध्ये मैदानाच्या आतमध्ये रिहान की अफजल. अफजलला कारनामा केला अशा पद्धतीने 2 मध्ये 2 षटकार त्याने ठोकलेत याआधी. रियाजी शेडे साहेब यांच्या माध्यमातून 2 बॉल मध्ये 2 षटकार ठोकले. 1000 रुपये. पुढ्यातला बॉल उडवलाय बॉल लॉंगॉपला. हवेशी वार्तालाप करत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय हा दमदार सिक्सर. मॅच थांबवली तो रिहान ठरला या मॅचचा हिरो. अर्थातच प्लेअर ऑफ द मॅच सांगतात. एक मिनिट डीजे. रियाजी शेट्टे साहेब अध्यक्ष यांच्या शुभातानं हा मान सन्मान आपण वितरण करणार आहोत. या रिहान आपण लगेच जास्त वेळ घेऊ नका. रिहान स्पीड घ्या आणि लगेचच टॉस साठी देखील आपण इन्व्हाइट करूयात. एका बाजूला अरबाज 11 आणि